ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यानंतर सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निर्दोष बाहेर आले आणि याचा पोटशूळ काँग्रेसच्या अनेक नेत्यांना झालं। त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी सनातन संस्थेबद्दल धादांत खोटारडी विधानं केली की सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे आणि सनातन धर्मावरती गरळ ओकली। अर्थात काँग्रेसचं हे एक पोटशूळ आहे, हिंदूंना बदनाम करणं, सनातन धर्म अवलंब करणाऱ्यांना बदनाम करणं, सनातन संस्थेच्या साधकांना बदनाम करणं हीच काँग्रेसची रणनीती आढळलेली आहे। ज्या वेळेला मुसलमान दहशतवादी सापडले जातात तेव्हा केव्हाही हे लोक इस्लामी दहशतवाद या शब्दाचा उपयोग करत नाहीत। सनातन धर्मियांच्या बाबतीत मात्र गरळ ओकण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण असू देत, पी चिदंबरम असू देत, नाही तर सुशीलकुमार शिंदे असू देत, हे वारंवार करत आलेले आहेत। सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांच्या ह्या जे काही विधान त्यांनी केलेलं आहे सनातन संस्थेबद्दल आणि सनातन धर्माला दहशतवादी, सनातन दहशतवादी म्हणा किंवा हिंदू दहशतवाद म्हणा, अशा प्रकारचं जे विधान केलेलं आहे त्याला कायदेशीर नोटीस म्हणून आम्ही 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला या पृथ्वीराज चव्हाणांवरती टाकणार आहोत। आमचे कायदेशीर विषयक सल्लागार आणि आमचे वकील श्री रामदास केसरकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस बजावलेली आहे। 10 कोटी रुपयांची नोटीस ही आम्ही दिलेली आहे। ताबडतोब 15 दिवसाच्या आत पृथ्वीराज चव्हाणांनी सनातन संस्थेची जाहीर क्षमायाचना करावी, जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कायदेशीर खटल्याला सामोरं जावं लागेल। सनातन धर्म हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींचा धर्म आहे, तो संत तुकाराम महाराजांचा धर्म आहे। अशा सनातन धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र हे पृथ्वीराज चव्हाण करत आहेत। तर यांना एकच आम्ही सूचना करतोय की तुम्ही जाहीर क्षमायाचना करा, नाहीतर तुम्ही न्यायालयीन कारवाईला सामोरे जा। आम्ही यांना एकच विनंती करतोय की तुम्ही सनातन धर्माची अशी बदनामी करू नका, कारण तुम्ही कधीही इस्लामी दहशतवाद म्हणत नाही, तुम्ही कुठल्याही धर्माचं नाव दहशतवादी सापडल्यानंतर घेत नाही। मात्र ज्या वेळेला सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निर्दोष बाहेर आलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्ही हिंदू दहशतवाद म्हणा, भगवा दहशतवाद म्हणा, सनातन दहशतवाद म्हणा, अशा प्रकारची दादांत खोटारडी आणि जाती विद्वेषक, धर्मविद्वेषक विवेचना करताय, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।